त्यावेळेस मावशी माझं लगीन बी झालतं तेव लगीन बी झालतं आणि हात लग्नाला कोण कोण होतं वर हात करा बरं तेव. हा 1 2 3 8 9 99 100 एवढेच होती. बाकीचे नुसते गिळाल तेव्हा ती चष्मेवाली मावशी होती की ती म्हणली पोरग लय देखणं आहे, पोरग लय देखणं आहे, नाकावर तोंड आहे. कसा मोडदा हसतोय बघा तेव्हा खुर्चीवर बसून. काय सांगायचं मावशी, मुर्द्यानं आमच्या घराला वाट पाडली होती. 4 दिवसाला आमच्या घरी यायचं आणि आमच्या पप्पाला म्हणायचं काय बी करा पण तुमची एवढी सगुणा द्या. त्याचं काय झालं मावशी, आमचं मी म्हातारा ह्या टोपीला भाळलं आणि मुर्द्यानं माझं वाटोळं केलं. आई बापाने बरं नाही केलं मला त्या म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. बापानं बरं नाही केलं मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बापानं बरं नाही केलं मला त्या म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बापानं बरं नाही केलं मला त्या म्हाताऱ्या आई बापानं बरं नाही केलं मला त्या म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. बापानं बरं नाही केलं मला आई बापानं बरं नाही केलं मला त्या म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बापानं बरं नाही केलं मला त्या म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. मला या म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. मला या टोपीवाल्याला दिलं. आई बापानं बरं नाही केलं मला त्या म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बापानं बरं नाही केलं मला त्या म्हाताऱ्या म्हातारा तो म्हातारा आणि म्हातारपणी करतोय नाना तरा. काय सांगायचं महाराज, लाटणं म्हण नको, बेलणं म्हण नको, हाताला गावल त्यानं मारतोय. तसा मावशी मोडदा चांगला आहे. कवा मला धाराशिवला पिक्चर बघायला सुद्धा नेतोय. तसा चांगला आहे बरं का. लग्न झाल्यापासून बघती मोडकेसे घर. हा मावशी ती बी भूकंपाच्या आधी ढासाळलं. मोडकेसे घर आणत तुटकेचं छप्पर. मी म्हणती भादव्याच्या महिन्यात घरात गण गौराई बसीन म्हणलं ह्यांच्या काय डोंबल्यावर बसू आहे. घरात साधं देवाला देवघर नाही मला दादला नको ग बाई, दादला नको बाई मला नवरा नको बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई हिला नवरा नको ग बाई, दादला नको बाई मला नवरा नको बाई, दादला नको ग बाई हिला नवरा नको ग बाई. अण्णासाहेब जाधव यांच्याकडून सुद्धा चालू असलेल्या कार्यक्रमाचं कौतुक करू. त्यांनी सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक दिलं. धन्यवाद. मंडळ सदैव तुमच्या ऋणात राहील. हा घरी मात्र जोंधळ्याची भाकर, मावशी आंबाड्याची भाजी, वरी तेलाची धार सुद्धा नाही हवं. ही साडी सुद्धा आमच्या कॅमेरामॅननी आणून दिली म्हणून मावशी मी कुठं 4 माणसात तर आली. नाहीतर लग्न झाल्यापासून घरी गावावर बसती या तोंडाकडे काय मोडद्याला लाज वाटत नाही. आणि लग्नात एक मावशी फुटका तरी मध्ये बांधायचा होता की केव्हा एक लग्नात साडी घेतली, रोज तीच पिळावी, तीच नेसावी, तीच पिळावी, तीच नेसावी. मावशी ह्यांच्या त्रासात अहो मावशी ह्यांच्या त्रासात मी 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही. काय करते मग? आंघोळीच्या 4 गोळ्या घेते. बघा किती कुमार दिसतात. हा यांचा ओढ जरी पिळला तर 1.5 किलो पोन निघतो बाहेर. कमीच निघतो. त्यांच्या तोंडाकडे बघून आमच्या लग्नाला किती वर्ष झाली असतील. किती झाले आमच्या लग्नाला का नाही गणेश महाराज आमच्या लग्नाला का नाही जवळजवळ 450 वर्ष झाली. दिवसांदिवस मी म्हाताऱ्याची तरणी होऊ लागली आणि ह्यांचा लागलाय कंदील भडकायला. फाटकेच लुगडे तुटकीच चोळी का घालीन मला शिवायला दोरा नाही मला दादला नको दादला नको बाई दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको बाई मला दादला नको ग बाई हिला नवरा नको ग बाई, दादला नको बाई मला नवरा नको बाई, दादला नको ग बाई हिला नवरा नको ग बाई. मावशी मी जर कुठे 4 बायात गेली तर बायकाने म्हणायचं ताईसाहेब नाव घ्या, ताईसाहेब नाव घ्या. मर्जाचं नाव सुद्धा घे वाटत नव्हतं मावशी. पण आता एवढ्या लांब आली सर्व बसलेल्या आमच्या महिला मंडळाचा मान राखते, सर्व आमच्या माता मावल्यांचा मान राखते. ह्यांचं नाव इथंच नाव घेते आणि ह्यांना इथं सोड चिठ्ठी घटस्फोट घेऊ का मावशी? नाव नाव घेते. रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको, रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको आणि श्यामरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको. आणखीन एक काय म्हणला? आणखीन एक तुझे मित्र आहेत का ते? तरी वाटलंच मोड द्या तुझ्या कलर वरून तुझीच भावकी दिसते. ऐका नाव घेते, ऐका नाव घेते. परवा झाली नागपंचमी,
परवा झाली नागपंचमी पण जवळ आला गोकुळाष्टमीचा सण. परवा झाली नागपंचमी पण पुढे आला गोकुळाष्टमीचा सण. समस्त तुळजापूर गावकरी मंडळ तुमच्यासाठी काही पण आणखीन एक काय म्हणला आणखीन एक नाव खाली बसून चांगला चिकळलाय. मुंबईला पडला पाऊस त्या तुळजापुरात आला सडाका. आमच्या कारभाऱ्याला उठला मर्यायचा तडाका. वा 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 हे 2020 झाला IPL मधलं नाव घेते ऐक. बर. विराटच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून. हा. रोहित शर्माच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून. आमच्या सिस्टीम वाल्याचं नाव घेते 4 गडी राखून. सुरतीचे मोती सुरतीचे मोती गुलधाव सोने या राजातले नाही. सगळ्या आईबाई म्हण त्याला बाई चांगली धंदाकडे दिसते या. आमच्याच गावात आली आमच्याच गावचा केला आणि खुशाल म्हणते नवराच नको. पण महाराज तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसेल तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल पण मावशी मला सोन्यासारखे 17-18 लेकरं झाली. कमी झाली दाखला पिंट्या इकडे या यो माय यो. हात काढ मावशी कसा बाबडीच्या खोडावर बसल्याने बसलाय. वा जणू काय छोटे हातीत हाड. उद्या तुळजापुरातल्या बाया म्हणत्याल मा त्याचं बारोड ठेवलं त्याच्या बारोडाला कुत्र बी नव्हतं. बरं झाला हाजरी लावून गेलं. पिंट्या मावशी कसा आहे का कसा आहे शाहरुख खान कसा आहे शत्रुघ्न सिन्हा एक नंबर आख्या तुमच्या जिल्ह्यात नसेल एवढा देखना. हा. कसा आहे मावशी खोबऱ्याचा गुंड. लय भारी कसा आहे गुलाबजाम. कसा आहे मावशी तुळजापूरचा पेढा. पिंट्या मी तुला पिंट्या म्हणलं की तू म्हणायचं मला अवघ मम्मी. पिंट्या मम्मी मुलकाचा जड लागतोय कुठल्या गिरणीचं पेट खातोय काय माहिती. हात काढ तेव ग तेव मावशी कशी हसाल तिला टाटा कर. हा ह्याचं वय किती असेल किती आहे आता शिक झालाय 6 महिना. होय मावशी बारसं सुद्धा घातलं नाही का घालायचं. झाला की पहिल्या दिवशी फिल्मा दरबारी आला जन्माला बाळाचं. हे आला जन्माला बाळ स्वरूप आला जन्माला बाळ स्वरूप काय नका तो या अशोक सराफ झुबाळ झुंबाळा. झुबाळ अशोक सराफ झुबाळ कर्ण ग तू या काय झालं मला वाटलं घाबरून वलं केलं का काय. खडीला आलाय काना माझा रडत या मुळू ना दिला बाया बाळाला यशोदा पाळणा हलवी ती हळू नादिला बाया बाळाला यशोदा पाळणा हलवी ते हळूहळू नादिला बाया बाळाला यशोदा पाळणा हलवी ते हळूहळू खडीला येता परसू माझा म्हणती अंबा खडीला येता परसू माझा म्हणती अंबा माझं छकुल हाय माझं बबड हाय माझं सोन हाय माझं तान हाय माझं छकुल हाय माझं कान हाय माझं बबड हाय माझं स्वप्न हाय माझं छकुल हाय माझं सोन हाय माझं कान हाय का माझं बबड हाय सुरतीचे मोती गुलधाव सोने या राज्यातले नाही नाही रे हरे राम. मावशी भारूड म्हणलं माझ्याकडे लक्ष द्या थोडं. भारूड म्हणलं की सोंग ढोंग या दृष्टिकोनातून पाहायला येतात. भारूड म्हणलं काहीतरी आपल्याला मनोरंजन पाहायला मिळतं या दृष्टिकोनातून पाहायला येतात. पण मावशी हो मावशी हे नाथांचं भारूड आहे. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. हे नाथांचं भारूड आहे. श्री संत एकनाथ महाराजांचा भारूड लिहिण्याचा एवढाच अट्ठास होता. बाबा
एवढाच उद्देश होता की बाबा या लोक मनोरंजनाच्या माध्यमातून, ह्या मनोरंजनाच्या माध्यमातून कसा माणूस परमार्थाकडे खेचला जाईल, त्याला परमार्थाची आवड कशी निर्माण होईल, त्याला योग्य दिशा कशी मिळेल आणि माणूस म्हणून कसा जागा होईल, मावशी ह्याच्यासाठी भारूड लिहिलं. तर मग मावशी भारूड म्हणजे काय? भारूड म्हणजे काय? तर भारूड म्हणजे बहुरुडींचं दर्शन म्हणजे भारूड. कळाला तर मावशी भारूड आहे, नाहीतर 84 लक्ष योनीचा गरुड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही. आणि एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला दादला नको. काय नको? दादला. दादला नको म्हणतात. खरं सांगा मावशी, दादला म्हणजे काय? दादला म्हणजे नवरा. दादला म्हणजे नवरा. पण कोणता नवरा नको? तर आपल्या देहातील षडविकार, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार, या षडविकारापैकी काम नावाचा दादला नको. श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात. म्हणून काय सांगतात? एका जनार्दनी समरस झाले, तो रस येथेच नाही. तर कोणता रस नाही? आंब्याचा रस, गुळाचा रस, लिंबूचा रस. तर कोणता रस नाही? लावणे मृदंग, श्रुती, टाळ, घोष आणि सेवू भ्रमरस आवडीने, तो रस येतेच नाही. आणि पुन्हा मग मला म्हणायचं, दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून, दादा नको देते सोडून, दादा मला नवरा नको नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून, नको देते सोडून, दादा मला नको देते सोडून, दादा मला नवरा नको, दादा मला दादा नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून. एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला कामरूपी दादला नको, मला कामरूपी नवरा नको. पण मावशी मी का दादला नको म्हणते लक्ष देऊ नाही का? किती दिवस झाले गेलता मुडदा फिरायला, ह्या सप्त्यावर त्या सप्त्यावर, त्या सप्त्यावर त्या हप्त्यावर, ह्याला बुकाला त्याला बुकाला. खरं सांगा मावशी, बुकालाच्या घरी काय बायाने का बुका खाऊन मारायचं होय? मी म्हणलं तसाच बुकालावे थेट या पंढरपूरच्या खाली आपल्या इकडे तुळजापुरात येऊन कुकू लावून तरी जगती. आई राजा उधे उधे निर्गुणा प्रगडली भवानी, भवानी मोह महिषासुर मर्दना लागुनी, मर्दना लागून त्रिविध तापाची करावया झाडणी, झाडणी भक्ता लागे तू पावशी निर्वाण. निर्वाण. आईचा जोगबा जोगबा हे आईचा जोगबा जोगबा मागे, आईचा जोगबा जोगबा मागे, कैत सारोनी माळ घालून, वैत सारुनी माळ मिघालून, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, भेद रहित वारीशी जाईन, आईचा जोगबा जोगबा आईचा जोगबा जोगबा मागे, जोगबा जोगबा मागे. उधे उधे नवविध भक्तीच्या करे नवरात्रा, कोटी निराकार मागे न ज्ञानपुत्रा, धरीन सद्भावे अंतरीच्या मुद्रा, जंब शास्त्र्या साने पात्रा. सगळ्यांनी एकदा जोगा वाड्याच्या देवाचा बी न्याय आहे. घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार, जाग्यावर बसा, जाग्यावर तुमची सोय केली जाईल. सगळ्यांनी एकदा जोगा वाड्याचा. चला 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 रे ना ना जीव धोसरला तुला पाह्याला अंबाबाई, जीव धोसरला तुला पाह्याला अंबाबाई, तुझ्या विनाग जीवनाला माझ्या अर्थ गनाही, वर्ण वर्ण माया लावू नको ग. वर्ण वर्ण माया लावू नको ग. अग अंबाबा सोडून जाऊ नको ग. अंबाबा सोडून जाऊ नको. अंबाबा
अंबाबाई सोडून जाऊ नको ग अंबाबाई सोडून जाऊ नको वर्ण वर्ण हे वर्ण वर्ण माया लावू नको ग हे वर्ण वर्ण माया लावू नको ग अंबाबाई सोडून जाऊ नको अंबाबाई सोडून जाऊ नको अंबाबाई सोडून जाऊ नको सोन्या गवाते दिशा मला नाही तुझ्या विना ग जीवनाला अर्थ तुझ्या बिना ग जीवनाला अर्थ नाही तुझ्या बिना ग जीवनाला अर्थ नाही संकटाला आऊ नको बाबा सोडून जाऊ नको बाबा सोडून जाऊ नको उधे उधे पूर्ण बोधाची परिणमी परडी अशा तृष्णेच्या पाडी मनोविकार करीन कुरवंडी अद्भुत रसाची परिणमी दुरडी आता साजनी झाले मिनिसंग विकल्प नवऱ्याचा सोडियला संग काम क्रोध हे जोडियले मा आणि केला मोकळा मार्ग हा सुरंग आई राजा उधे उधे डडंग 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 चिक डडंग डंग काहीतरी म्हणायचं. चला आईचा जोगबा हे आईचा जोगबा मागी आईचा जोगबा मागी आईचा जोगबा मागी आता साजनी झाले संग विकल्प नवऱ्याचा सोडियला संग काम क्रोध हे जोडियले मा आणि केला मोकळा मार्ग हा सुरंग आईचा जोगवा मागोनी ठेविला जावनी नमस महाद्वारी फेडिला एका जनार्दनी एकपणे देखिला जन्म मरणाचा फेरा चुकविला. यानंतर सुंदर असं दुसरं भारूड होईल. त्याआधी एकदा हातानं टाळी वाजवायची, मुखानं नामस्मरण करायचं. सुंदर असं दुसरं भारूड ऐकायचं. त्याआधी एकदा हातानं टाळी, मुखानं नामस्मरण, सुंदर अशी गवळण ऐका. बोला विठ्ठल 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 विठ्ठल